नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की घरकुलचा पहिला हप्ता हा जाहीर करण्यात आलेला आहे. 15,000 रुपये हे बँक खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत. यासोबतच ज्यांचे पैसे राहिलेले आहेत त्यांना येत्या 15 दिवसामध्ये पैसे भेटणार आहेत. या संदर्भात अधिकृत अशी अपडेट ही आलेली आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. घरकुलचा दुसरा हप्ता संदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. दुसरा हप्ता कधी मिळणार आहे, यामध्ये किती रक्कम मिळते, सोबतच दुसरा हप्ता मिळवण्यासाठी काय काय काम करावं लागणार, व्हेरिफिकेशन वगैरे काही करावं लागतं का, या संदर्भात मी माहिती सांगणार आहे. ही माहिती खूप महत्त्वाची होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी व माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राज्यातील 10 लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर 15,000 रुपये पहिला हप्ता हा जमा करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता दुसरा हप्ता कधी मिळणार आहे या संदर्भात उत्सुकता निर्माण झालेली आहे. त्याविषयी आता मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. घरकुलचा हा दुसरा हप्ता आहे. त्यामध्ये 70,000 रुपये हे शासनाद्वारे घरकुल लाभार्थ्यांना दिले जातात. परंतु घरकुलचा दुसरा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला काही काम करावी लागतात. तुम्ही जर हे काम केले नसेल तर घरकुलचा दुसरा हप्ता हा 70,000 रुपये तुम्हाला मिळणार नाहीत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता काळजीपूर्वक संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल. यामध्ये घरकुल लाभार्थ्यांना दुसरा हप्ता 70,000 रुपये हे त्यांच्या डीबीटी लिंक बँक खात्यामध्ये जमा केले जातात. त्याचबरोबर दुसरा हप्ता 70,000 रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचं व्हेरिफिकेशन करावं लागतं. व्हेरिफिकेशन केलं की त्यानंतरच तुमच्या बँक खात्यामध्ये 70,000 रुपयाचा दुसरा हप्ता हा पडतो. यामध्ये बघा, व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला फाईल बनवावी लागते आणि फाईलमध्ये तुम्हाला तुमच्या घरकुल संदर्भात सविस्तर माहिती अशी द्यावी लागते. त्यासोबतच घरकुलचं बांधकाम हे सुरू झालेलं आहे. त्या संदर्भात तुम्ही फोटो देखील यामध्ये ॲड करावे लागतात. नंतर जिओ टॅगिंग करून तुम्हाला व्हेरिफिकेशन कंप्लीट केलं जातं आणि त्यानंतर तुम्हाला घरकुलचा दुसरा हप्ता 70,000 रुपये हा जमा केला जातो. जर तुम्ही व्हेरिफिकेशन केलं नाही तर तुम्हाला घरकुलचा दुसरा हप्ता हा 70,000 रुपये हे मिळणार आहेत. त्यामुळे लक्षपूर्वक तुम्ही फाईल बनवा आणि त्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन कंप्लीट करा, जेणेकरून तुम्हाला 100% 70,000 रुपये मिळतील. बघा, अजून एक गोष्ट मी ॲड करून इच्छितो. तुम्ही जेव्हा घरकुलचं फाईल बनवता तेव्हा काळजीपूर्वक माहिती फॉर्म भरा, चुकून न देता. त्यासोबतच तुमच्या घराचे बांधकाम चालू आहे असं दाखवण्यासाठी फाउंडेशन पर्यंतचे बांधकाम झालेले आहेत असा दाखवणारा एक फोटो तुम्हाला काढायचा आहे आणि तो फोटो तुमच्या फाईलमध्ये अटॅच करायचा आहे. त्यानंतर तुमचा व्हेरिफिकेशन जिओ टॅगिंग कंप्लीट करायची आहे. जर व्हेरिफिकेशन सक्सेसफुली कंप्लीट झालं तर तुम्हाला घरकुलचा दुसरा हप्ता 70,000 रुपये नक्की मिळतील. त्यासोबतच तुम्हाला घरकुलचे पुढचे जे हप्ते असतात ते देखील तुम्हाला मिळतात. व्हेरिफिकेशनची प्रोसेस जी आहे ती बरोबर करा. यासोबतच मी कालच घरकुलचा किती हप्ते मिळतात या संदर्भात एक सविस्तर माहिती अशी पब्लिश केलेली होती माझ्या चॅनलच्या माध्यमातून. तुम्हाला घरकुलचे किती हप्ते मिळणार आहेत, त्यांची रक्कम किती असणार आहेत, वाढीव अनुदान 50,000 हे ॲड होणार आहेत का, याची देखील माहिती तुम्हाला मिळणार आहे. आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरकुलच्या हप्त्यांमध्ये वाढ सांगितलेली आहे. किंवा शंका असतील तर माझ्या कमेंट करून नक्की कळवा. अशाच नवीन व्हिडिओसाठी मला माझ्या चॅनलवरती बघायला